सर्वांना माहिती आहे उद्या काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं त्रिवार वंदन, सर्वांना माझं जय भीम। आज आपण जमलोय सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी। तसंच आपल्या स्नेह संमेलनाचे गाणे बाकी होते, आज आपण ते साजरे केले। सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, मी ते सांगणार नाहीये, पण त्यांनी जो आपल्या जीवन सुधारवण्यासाठी जो संघर्ष केला तो सर्वांना माहित असणं फार गरजेचं आहे। इथं बसलेल्यांना फक्त नाव माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती कोण आहे, पण त्यांनी आपल्या जीवनात त्यांनी आपलं जीवन सुधारण्यासाठी जे महत्त्वाचं काम केलंय, आपलं जीवन आज जे सुदृढ झालेलं आहे हे त्यांच्या संविधानामुळे, त्यांनी जे आपल्याला संविधान दिलं त्याच्यामुळे झालेलं आहे। लहानपणापासून त्यांनी संघर्ष केलेला आहे आपलं जीवन सुधारवण्यासाठी। विचार करा, एक लहान मुलगा किती उत्सुकतेने शाळेमध्ये गेला असेल। आज तुम्ही जेव्हा छोटी छोटी मुलं आणून सोडता त्यावेळेस आम्हालाही आनंद होतो। तसेच रामजी बाबा म्हणजे त्यांचे वडील जेव्हा त्यांना पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले, भीमराव पण तसेच आवडीने शाळेत गेले, पण त्यांना शाळेत गेल्यावरती समजलं की ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांना वर्गात बसू दिलं गेलं नाही, तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं। त्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं। आज आपल्या मुलांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, आपण सर्व जे पाहिजे त्यांना त्या वस्तू देतो, तरी आपण म्हणतो हे कमी आहे ते कमी आहे। तर हे कमी नसूनही त्यांना एवढं सगळं कमी होतं की ते वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेऊन त्यांनी सर्व शिक्षण पूर्ण केलं। आणि एवढंच नसून त्यांनी एवढं मोठं उच्च शिक्षण घेतलंय की आज आपण त्याचं एवढं शिक्षण आज आपल्यासारखी एखादी व्यक्ती घेणंही शक्य नाहीये। त्यांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला, त्यावेळेस त्यांना वाईट वाटलं नसेल का? तर त्यांना वाईट वाटलं, फार वाईट वाटलं की त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागतंय आणि त्यांना उत्तरे येत असूनही त्यांना उत्तर देण्याची मुभा नव्हती। त्यावेळेस एक दिवस आंबेडकर बाबा म्हणजेच आपले भीमराव रामजी बाबाकडे गेले आणि म्हणाले, बाबा मला वर्गाच्या बाहेर बसूनही मला उत्तर देता येत नाहीये आणि मला सर्व मुलांमध्ये बसवलं जात नाही, असे का? त्यावेळेस रामजी बाबा काय म्हणाले असतील की तुला हे जग, ह्या लोकांचे विचार हेच तर तुला बदलायचं आहे। मी तुला कशासाठी म्हणतो एक शिक्षण घे, मला तुझ्यामध्ये ते झालेलं रूपांतर तसेच आपल्या समाजामध्ये तो बदलाव झालेला मला तुझ्यातून द्वारे घडवायचा आहे, म्हणून तू शिक्षण घे, तू खूप मोठं शिक्षण घे की या समाजाचे विचार बदलले पाहिजे आणि ते तुला त्या वर्गामध्ये तुला नाही तर पुढच्या पिढीला प्राधान्य भेटलं पाहिजे। आज त्यांच्यामुळे आज आपण वर्गात बसून शिक्षण घेतोय हे सर्वांना आधी समजलं पाहिजे। एवढ्यावरच त्यांनी संघर्ष थांबला नाही, पहिल्यांदा मॅट्रिक पास झाले, तसेच त्यांनी डिग्र्याही इतक्या मिळवल्या, किती मिळवल्या असतील इथं बसलेले कोणी सांगू शकेल का? 32 डिग्र्या मिळवल्या त्यांनी। आज आपण नावाखाली आपण घरावर नाव टाकतो त्यावेळेस त्याच्या खाली तुमची संपत्ती लिहिली जाते का? विचार करा, तुमच्याकडे 10 बंगले, तुमच्याकडे किती तोळे सोनं आहे हे तुम्हाला कोणी विचारत नाही, तर ज्यावेळेस तुम्ही घर बनवता त्याच्या खाली तुमची पदवी लिहिली जाते, तुमचं शिक्षण लिहिलं जातं, तर शिक्षणाचं किती महत्व आहे विचार करा। आपल्या बाबासाहेबांनी 32 पदव्या मिळवल्या, त्यांच्या नावाची जर पाटी तयार करायचा विचार केला तर त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या शिक्षणाची पाटी मोठी होईल। 32 पदव्या, 4 PhD अशा अनेक त्यांनी मिळवल्या। हे सहजासहजी शक्य होतं का? त्यांच्या घरात 2 वेळचं जेवणही मिळणं मुश्किल होतं, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। आज तर आपल्याकडे सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे, काही पटीने आपण सुदृढ आहोत त्यापेक्षा। त्यावेळेस त्यांना वर्गात पाणी सुद्धा पिण्याची मुभा नव्हती। पाणी किती मुबलक गोष्ट आहे, आज आपल्याला त्या गोष्टीचं महत्व नाहीये, पण त्यावेळेस त्यांना वर्गात पिऊनच्या हाताने पाणी प्यावं लागायचं। ज्या दिवशी पिऊन नसल त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं। त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून सुद्धा ठेवलेले नो पिऊन नो वॉटर, याचा अर्थ ज्या दिवशी पिऊन शाळेत आला नसल त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं। तर विचार करा, एवढा संघर्ष केला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला चांगलं जीवन मिळावं। आज त्यांच्या विचारांमुळे आपण इथपर्यंत आलेलो आहे। एवढंच नसून त्यांना पुस्तकांची किती आवड होती हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। एकदा त्यांच्या हाती पुस्तक लागलं तर त्यांना ते कधी वाचाल असं व्हायचं, आणि ते पुस्तक जर त्यांना 10 वर्षांनी विचारलं तर त्यांना त्यातलं आठवायचं। एका दिवशी त्यांची एवढी कॅपॅसिटी होती की ते 500 ते 700 पानं वाचत नव्हते निसते, तर त्यांना ते ध्यानात सुद्धा राहत होते। 18 तास ते अभ्यास करायचे। तर माझं म्हणणं आहे, आपल्या मुलांना कमीत कमी तुम्ही 2 तास तरी अभ्यासाला बसवलं पाहिजे। त्यांचा एवढा तरी आपण आदर्श घेणं फार गरजेचं आहे। 18 तास ती लायब्ररी सुरू होऊन
बंद होऊस तर ते अभ्यास करत होते. का करत असतील की माझ्या येणाऱ्या पिढीला जो मला संघर्ष भोगावा लागलाय तो त्यांना भोगावा लागू नये, प्लस त्यांना चांगलं जीवन मिळावं यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. त्यासाठी त्यांनी किती संघर्ष केला. त्यांनी म्हणलेलं सुद्धा आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कशासाठी म्हणलं? पहिले शिक्षण घेणं फार महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी संघटित होणंही तेवढंच गरजेचं आहे आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळत नाही हे त्यांनी त्यातून सुद्धा सांगितलंय. त्यांचं आयुष्य एवढ्यावर नाही तर त्यांना फार संघर्ष करावा लागला शिक्षणासाठी सुद्धा. त्यांनी सयाजीरावांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली होती. ती स्कॉलरशिप झाल्यानंतर त्यांना हे केलेला होता, त्यांचा तिथून शिक्षण पूर्ण करून आल्यावर कोलंबिया विद्यापीठात बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची होती. तिथून बडोदा संस्थानामध्ये आल्यावरती नोकरी करणं सहज सोपं होतं का? एवढे फॉरेन वरून शिकून आले होते ते. जर त्यांनी ठरवलं असतं फॉरेनला ड्युटी करायची तर त्यांना एकदम सुदृढ जीवन लाभलं असतं की त्या लोकांनी पायघड्या घालून स्वागत केलं असतं. का केलं असतं? कारण त्यांच्याजवळ तेवढं नॉलेज होतं. पण त्यांनी ते स्वीकारलं का नाही? त्यांना आपल्या भारतामधला बदल, अस्पृश्य समाजामध्ये आपल्या याच्यामध्ये होणारा तो बदल त्यांना घडवून आणायचा होता की सर्व समाजाला चांगले जीवन घडावे. त्यांना इथं आल्यावर समजलं एवढं शिक्षण घेऊन येऊन त्यांना अशी वागणूक मिळते म्हणजे त्यांना कोणी पाणी देण्यास तयार नव्हतं. वॉचमन सुद्धा त्यांच्या तिथला पिऊन त्यांना फायली फेकून देत होता. त्यांना राहण्यासाठी कोणी घर देत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी आपलं नाव बदलून एका ठिकाणी राहिले. कुठे राहिले ते? एका पारशी आश्रमामध्ये राहिले. त्यावेळेस काय झाले असेल? पारशी आश्रमामध्ये राहिल्यावर त्यांना कळालं की हे आपल्या समाजाचे नाही. त्यावेळेस त्यांना रात्रीतून तिथे हाकलून देण्यात आलं. त्यावेळेस बडोदा संस्थानाचे काय झालं असेल? त्यांनी सयाजीरावाच्या बागेमध्ये रात्री गेले. अक्षरशः भीमराव रात्रभर रडले आणि त्यांनी विचार केला. त्या बागेमध्ये त्यांनी झाडाखाली वडाच्या बसून अक्षरशः आणि त्यांनी त्यावेळेस संकल्प केला की मी या भारतामधला हे जे बहुजन समाज आणि यांचा मी सगळं आयुष्य बदलून टाकेल आणि त्यांना एक चांगला मानव म्हणून जगण्याची मी समृद्ध जीवन देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्यावेळेस त्या भूमीला संकल्प भूमी म्हणून ओळखलं जातं. आज ती बडोदा संस्थानाच्या तिथे आहे. बडोदामध्ये गेलं तर तुम्हाला संकल्प भूमी कळेल. आपण चैत्यभूमी म्हणतो तशीच संकल्प भूमी आहे. आज मला तुम्हाला नक्की सांगावं वाटेल इथं बसलेले म्हणा नाही आलेले म्हणा असं खूप लोकांना, आता असं मी म्हणणार नाही सर्व म्हणतात, पण काही लोक म्हणतात आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायच केलंय. त्यांना मी नक्की सांगू शकेल असं नाही की त्यांनी फक्त त्यांच्या समाज बांधवांसाठी केलं, तर नाही, आज इथं बसलेल्या सर्व समाज बांधवांसाठी केलेलं आहे. मी हे त्यांना नक्की सांगेल. आज आपल्याला जेवढं जय शिवराय म्हणायला अभिमान वाटतो तेवढा जय भीम म्हणायला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते. आज इथं बसलेल्या सर्व मुलांना, महिलांना, कामगारांना तसेच शेतकऱ्यांना जे काही समृद्ध जीवन भेटलेलं आहे ते कुणामुळे भेटलंय? तर संविधानामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं, कायदे मंत्री झाले नसते तर आपल्याला मला वाटत नाही एवढं सुदृढ असं संविधान भेटलं असतं. कारण त्यांच्या एवढं उच्च शिक्षित अजूनही मला वाटतं भारतामध्ये कोणी झालेलं नसेल. आणि होईल का नाही याचीही मी काही शाश्वती तुम्हाला देऊ शकत नाही. अक्षरशः कोलंबिया विद्यापीठामध्ये शतकातली सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव कोरलेलं आहे. विचार करा, अमेरिका सुद्धा एवढं मानती त्यांना, तर आपल्या भारतातल्या लोकांनी त्यांना किती मानलं पाहिजे हा सर्वांनी विचार केला पाहिजे. इथं बसलेल्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षण घेत आहे, कुणाच्या बळावर घेत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. यामुळे आज सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यांची परिस्थिती नाही, आज आपण म्हणतो आपल्याला इथे गव्हर्नमेंट शाळा आहेत म्हणजे सरकारी शाळा आहेत, त्या कुणामुळे झालेल्या आहेत? ज्यांना फीस भरणं शक्य नाही त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसे इतरही भरपूर शिक्षणाच्या सोयी सुविधा अनेक स्कॉलरशिप वगैरे हे कुणामुळे उपलब्ध झाले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आज इथं महिला जास्त मी सांगू शकेल. महिलांना आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत, हिंदू कोडवीर जे आहे हे नक्कीच वाचावं महिलांनी. त्याच्यासाठी त्यांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणं सुद्धा स्वीकार केलं होतं. का केलं असेल? की आपल्या महिलांचे हक्क मिळाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर महिला एवढ्या स्वतंत्रपणे फिरू शकत नव्हत्या. त्यांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टीत अडकून राहावं लागलं असतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं. आज तुम्ही एवढ्या गर्वाने मतदान करण्यासाठी जाता. का जाता? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो तुम्हाला हक्क दिलेला आहे.
ब्रिटनमध्ये महिलांना हक्क नव्हता, तर त्यांना अक्षरशः लढावं लागलं की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. तर त्यावेळेस आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं की महिलांना हक्क देणं गरजेचं आहे. तसेच आज महिला स्वतंत्रपणे जॉब करू शकता. हे कुणामुळे करू शकतात? तर त्यांच्यामुळे करू शकतात. तसंच आपल्याला जे हक्क दिलेत त्याच्यामध्ये विविध हक्क आहेत. आता समजा आपण जे काही शिक्षण घेतो त्यामध्ये हक्क झाला. महिलांना माणसाने इतका पगार भेटतोय आज जॉबला गेल्यावरती, तो कुणामुळे मिळतोय? तर त्यांच्यामुळेच तुम्हाला मिळतोय. आज कामगारांना सुद्धा फक्त 8 तासच कामाची मुभा दिली. का दिली असेल? की त्यांना घरी गेल्यावर आराम करायला मिळावा. त्यांनी जर ते हक्कामध्ये जर तरतूद केली नसती, 8 तास काम, बोनस, तुम्हाला लिव, ह्या सगळ्या गोष्टी हव्या वाटतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला नको वाटते काही काहींना. मी त्यांना सांगू शकेल की तुम्हाला जे कामगारांचे हक्क दिलेले आहे, तुम्हाला बोनस घ्यायला, या गोष्टी सर्व चांगल्या वाटतात. तर तुम्हाला ही जयंती साजरी करायला तेवढाच उत्सुकता वाटली पाहिजे. आणि ते हक्कही आपण तेवढ्या ह्याने घेतो. ते हक्क आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत. तसेच शेतकऱ्यांमध्ये पिकाची नासधूस होते, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पीक संरक्षण विमा हे संविधानाच्या कायद्याच्या तरतुदीतच दिलेलं आहे. या सर्व तरतुदी अंमलात कोणी आणल्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मी एवढंच सांगू इच्छिते. आणि त्यांचा मान ठेवून जे काही चुकलं असेल ते माझं असेल, जे बरोबर असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असेल. सर्वांना माझं जय भीम.